एका सरकारी घोषणेमुळे सध्या महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलंय. लाडकी बहीण योजनेचे पैसे ही खरंच सणासुदीची भेट आहे की निवडणुकीच्या आधीचा एक डाव? चला जरा खोलात जाऊन बघूया की नेमकं काय घडतंय. हे बघा, सोशल मीडियावर सध्या हेच चित्र फिरतंय. लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड होणार असं गोड वचन दिलं जातंय. पण प्रश्न हाच आहे की ही भेट खरोखरच सणासाठी आहे की यामागे काहीतरी वेगळं राजकारण शिजतंय. आणि मुद्दा आहे तो ह्या रकमेचा, तब्बल 3,000 रुपये. आता बघा, एकाच वेळी एवढी रक्कम मिळणं हे अनेकासाठी खूप महत्वाचं आहे. आणि साहजिकच यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे की हे पैसे कधी मिळणार आणि कसे मिळणार. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बघूया की सरकार या पैशांबद्दल काय म्हणतंय. तर त्यांच्या बाजूने याला मकर संक्रांतीची भेट असं नाव दिलं गेलंय. तर झालंय असं की सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या खूप वेगाने पसरतीये. त्यात असं सांगितलं जातंय की लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना मकर संक्रांतीच्या सणानिमित्त एक मोठी भेट मिळणार आहे. साहजिक आहे, ही बातमी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतीये. बरं, मग हे 3,000 रुपये नक्की आहेत तरी काय? चला, या आकड्यामागचं गणित जरा सोपं करून समजून घेऊया. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे 3,000 रुपये म्हणजे काही नवीन बोनस किंवा जास्तीचे पैसे नाहीत. झालं असं होतं की आधीचे काही हप्ते वेळेवर मिळाले नव्हते, त्यामुळे महिलांमध्ये थोडी नाराजी होती. म्हणून मग सरकारने काय केलं, डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे पैसे एकत्र केले आणि त्याला डबल गिफ्ट असं नाव देऊन देण्याचं ठरवलं. आणि हो, ज्यांना कदाचित माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो, ही लाडकी बहीण योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारची एक स्कीम आहे ज्याचा मुख्य उद्देश पात्र महिलांना थेट आर्थिक मदत करणं हा आहे. ओके, तर ही घोषणा आली कुठून, म्हणजे कोणी केली आणि कशी केली? चला बघूया. ही बघा, ही आहे ती मूळ सोशल मीडिया पोस्ट. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी ही पोस्ट केली होती. आता यात घोषणेचे डिटेल्स तर आहेतच, पण यात जी भाषा वापरलीये आणि जे संदर्भ दिलेत ना, ते खूप काही सांगून जातात. तर या पोस्टमधून काही गोष्टी एकदम स्पष्ट होतात. एक म्हणजे हे वचन महायुती सरकारचं आहे. दुसरं म्हणजे याचं श्रेय देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना दिलं जातंय. तिसरं, पैसे 14 जानेवारीच्या आधी जमा होतील असं सांगितलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याला मकर संक्रांतीची मोठी भेट असं सादर केलं जात. आणि इथूनच ह्या सगळ्या कहाणीत एक ट्विस्ट येतो. सगळा वाद जो आहे ना, तो या घोषणेचा वेळेवरून सुरू झालाय. आता बघा, पैसे सणाच्या आधी मिळत आहेत हे तर ठीक आहे, पण घोषणेची जी वेळ आहे ना, ती थोडी संशयास्पद वाटतेय. का? कारण त्याच दरम्यान राज्यात निवडणुका आहेत आणि मग यामुळेच अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जरा ही टाईमलाईन नीट बघा. 14 जानेवारीच्या आधी पैसे खात्यात जमा होणार, 14 तारखेला आहे मकर संक्रांत आणि त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला राज्यात 29 महानगरपालिकांसाठी मतदान आहे. पाहिलंत, हा जो योगायोग आहे ना, हेच वादाचं मूळ कारण आहे. आणि मग विरोधी पक्षांनी बरोबर हाच मुद्दा पकडलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की मतदानाच्या अगदी 1 दिवस आधी लोकांच्या खात्यात असे पैसे टाकणं हा तर थेट मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यांचा प्रश्न एकदम सरळ आहे की हा निवडणूक आचारसंहितेचा म्हणजे इलेक्शन्सच्या नियमांचा भंग नाही का? तर हे आहेत या प्रकरणाचे 2 भाग. एका बाजूला सरकार म्हणतंय ही सणाची भेट आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधक म्हणतायत नाही, हा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा डाव आहे. चला, तर मग आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते थोडक्यात एकदा पुन्हा बघूया, म्हणजे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. तर मुद्दा असा आहे, लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे थकलेले हप्ते एकत्र करून 3,000 रुपये दिले जात आहेत. सरकार याला सणाची भेट म्हणतंय, पण हे पैसे मतदानाच्या ठीक 1 दिवस आधी दिले जात असल्यामुळे हा आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप विरोधक करत आहेत. आणि शेवटी हा एकच प्रश्न उडतो की लोकांच्या भल्यासाठी दिलेली मदत आणि निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी टाकलेला डाव या दोन्हींमध्ये एक बारीक रेष असते. पण ती रेष नक्की कुठे ओढायची हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे.